एक मिनिट एक पहिला शेतकरी विषय पूर्ण करा. नाही एकच सेकंड ऐका, एकच मिनिट आधी शेतकरी विषय पूर्ण करा. तो झाला असेल तर मी पुढे जातो. हो म्हणूनच एकच मिनिट. अधिकारी जे पैसे मागतात म्हणून मी तिकडे जाऊन शेतकऱ्यांशी बोलणार आणि कोण असे अधिकारी आहेत त्यांचा सुद्धा काय समाचार घ्यायचा तो आम्ही घेऊ. उद्धवजी, शेतकरी कर्जमाफीच्या बाबतीत तुम्ही जी भूमिका मांडतात आणि आता मुख्यमंत्र्यांनी 30 जून 2026 ही तारीख दिली आहे, कोपऱ्याला गुळ लावलाय. त्या बैठकीनंतर लगेच दुसऱ्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री जाहीर सभेत असं म्हणतात की नियमित कर्ज भरा असं शेतकऱ्यांना सांगतायत. कर्जमाफी मागणं ही सवय चांगली नाही. हे मला खरंच आता नेमका शब्द सुचत नाही, कारण यांना संवेदना तर कधीच मेलेले आहेत. निर्डावले पण सुद्धा कमी पडते. यांना दगड सुद्धा म्हणजे दगडाला सुद्धा पाझर फुटू शकतो पण यांना फुटत नाहीये. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. एक तर या लोकांना खरं उपमुख्यमंत्री म्हणता कामा नये, कारण संविधानात तशी तरतूद नाहीये. म्हणून राज्याचे अर्थमंत्री जे बोलले त्यांनीच सांगितले की निवडणुकीच्या आधी आम्हाला हे बोलावं लागतं. मग आता लोकांनी त्यांना जाब विचारला पाहिजे की बाबा तुम्ही जे बोलला होतात म्हणून ठीक आहे आपण मतचोरी या विषयावरती येतोय, पण जर का असं धरून चाललो की त्यांना लोकांनी खरंच मतं दिली असतील तर आता त्या मतांना तुम्ही जागा ना. आता तर कर्जमुक्त करायलाच पाहिजे. बरं 30 जून हा कोणता मुहूर्त आहे? कोणतं पंचांग पाहिलं आमच्या मुख्यमंत्र्यांनी? आणि जून मध्ये जर कर्जमाफी होणार असेल तर मग आतापासून शेतकऱ्यांनी कर्जाचे हप्ते फेडले नाहीत तर त्याचे सगट ते त्यांनी माफ केलं पाहिजे. त्याच्याबद्दल त्यांनी बोललं पाहिजे. हा एक विषय होता मतचोरी संदर्भात. आशिष शेलार यांची आता तुमच्या पत्रकार परिषदेआधी पत्रकार परिषद त्यात त्यांनी थेट तुमच्यावर आणि राज ठाकरेंवर आरोप केलेले आहेत की मतचोरी संदर्भात मांडत असलेली भूमिका ठाकरे बंधूंची दुटप्पी आहे. ती फक्त हिंदू आणि दलित मतदार क्रिकेटचं असल्यामुळे टप्पे कळत असतील बहुतेक, पण त्याने फुलटॉस दिलाय. तुम्ही बोला. येस, त्यांचं असं म्हणणं आहे की फक्त हिंदू आणि दलित दुबार मतदार दाखवले जात आहेत. मुस्लिम मतदार जे दुबार आहेत तिबार आहेत त्याबद्दल ठाकरे बंधू का बोलत नाही. आणि दुसरं त्यांचं असं म्हणणं आहे की लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत सुद्धा तुम्ही याच मतांवर निवडून आलेला आहात, विधानसभेत सुद्धा त्याच मतांवर निवडून आलेला आहात आणि हा सगळा गोंधळ लोकसभेपासून झालेला आहे. मला आशिष शेलार, मी खरं त्यांच्यावरती कधी बोलत नाही, पण आज मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतोय कारण त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलेलं आहे. कारण जे मानतच नव्हते त्याच्यामुळे महाराष्ट्राचा पप्पू म्हणून त्यांनी फडणवीसांना बोलण्याचं धाडस दाखवलंय. हा त्यांच्या अंतर्गत वादाचा परिणाम हा परिपाक असेल. कारण आशिष शेलारनी पत्रकार परिषद घेतली ती सुद्धा अशा मुहूर्तावरती घेतली की काल कदाचित रात्री उशिरा किंवा आज सकाळी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री बिहारमध्ये घसा कोरडा करून येणार होते. ते घसा कोरडा करून आल्यानंतर आता त्यांनी हे अमृत पाजलं की काय आरोपाचं किंवा माहितीचं हे काय कळत नाही. पण याचा अर्थ सरळ आहे की आशिष शेलारनी सुद्धा हे सिद्ध केलेलं आहे की मतदार यादीमध्ये गोंधळ आहे. आणि आम्ही जेव्हा निवडणूक आयोगाकडे मागणी करतो तेव्हा आमचं एक वाक्य असं दाखवा की तुम्ही या मतांमध्येच सुधारणा करा. आम्ही पूर्ण मतदार यादीमध्ये सुधारणा मागतो आहोत त्याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट काय की कदाचित त्यांची उठबस तिथे असल्यामुळे त्यांना ती नावं मिळाली असतील. आमची उठबस तिकडे कमी आहे म्हणून आम्हाला ही नावं मिळाली असतील. त्याच्यामुळे आम्ही जी मागणी केलेली आहे ती संपूर्ण मतदार यादी सदोष आहे आणि ती सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका ही आमची मागणी आहे. पण आशिष शेलार यांचं धाडस हे कौतुकास्पद आहे. नाहीतर साधारणतः आपल्या नेत्याच्या विरोधात बोलण्याचं धाडस हे आता भाजपवाल्यांच्या अंगात राहिलेलं नाही. हा आरोप थेट त्यांनी मोदी शहांसकट सगळ्यांवरती केलेले. कारण लोकसभेपासूनचा त्यांनी घोटाळा काढलाय. म्हणजे इतरत्र ते जे जिंकले मोदी शहा अगदी वाराणसी त्या दिवशी संजय राऊत यांनी काढलं ते सगळं. तर म्हणजेच काय की सगळा घोटाळा त्यांनी केलेला आहे. आणि दुसरा महत्वाचा, सरकार तुमचं असताना विरोधक घोटाळे करतात म्हणजे तुम्ही सरकार चालवायला नालायकात. म्हणजे सरकार चालवायला तुम्ही नालायकात. तर हे सगळं एका दगडात आशिष शेलाराने अनेक पक्षी मारलेले आहेत. त्याच्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतोय.